आजचा हा वेळ, हा क्षण आणि हे शब्द कोणाला उपदेश देण्यासाठी नाही. हे शब्द त्या माणसासाठी आहेत जो रोज बाहेरून शांत दिसतो, पण आतून सक्त विचारांनी थकलेला असतो. हा आवाज त्या मनासाठी आहे, जे सगळ्यांसमोर मजबूत दिसण्याचा प्रयत्न करतं, पण एकांतात स्वतःशीच झगडत असतं. स्वामी समर्थ अशाच मनाजवळ येतात, कारण त्यांना दिखावा नाही, तर खरी भावना दिसते. मानवाचं आयुष्य सतत हालचालीत असतं. सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत तो काही ना काही करत राहतो. काम, जबाबदाऱ्या, नाती, अपेक्षा, भविष्याची चिंता आणि भूतकाळाच्या आठवणी यामध्ये तो अडकलेला असतो. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट हळूहळू हरवते, ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याची शांत जागा. स्वामी म्हणतात की माणूस जेव्हा स्वतःशीच बोलायला विसरतो, तेव्हा आयुष्य त्याला थांबवून बोलायला भाग पाडतं. संकट म्हणजे शिक्षा नाही. संकट म्हणजे दिशा बदलण्याची सूचना आहे. पण माणूस ते समजून घेण्याऐवजी त्याच्याशी झगडतो. तो प्रश्न विचारतो, तक्रार करतो, तुलना करतो आणि स्वतःला दोष देतो. अशा वेळी स्वामी समर्थ मूकपणे पाहत असतात. ते लगेच उत्तर देत नाहीत, कारण काही उत्तरं ऐकण्यासाठी आधी मन तयार व्हावं लागतं. अस्वस्थ मनावर सत्य आदल तर ते दुखावू शकतं, म्हणून स्वामी आधी मनाला शांत करतात. मन शांत होणं म्हणजे सगळं ठीक होणं नाही, पण मन शांत झालं की सगळं सहन करण्याची ताकद येते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे घडेलच असं नाही. काही गोष्टी आपल्याला विचारता येतात आणि काही गोष्टी आपल्याला सांगता निघून जातात. या बदलांच्या प्रवासात जो माणूस स्वतःला सावरून घेतो, त्याच्यासोबत स्वामी चालत असतात. जो माणूस सतत तक्रारीत अडकतो, तो स्वतःच मागे राहतो. स्वामी समर्थ कधीच असं म्हणत नाहीत की तू चुकलास. ते फक्त एवढंच दाखवतात की अजून शिकायचं बाकी आहे. आयुष्य हा अंतिम निकाल नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे. आज जो अनुभव वेदना देतो, तोच अनुभव उद्या समज देतो. म्हणूनच स्वामी संकट काढून टाकत नाहीत, ते संकटातून अर्थ शोधायला शिकवतात. अर्थ सापडला की वेदनेची धार कमी होते. आज अनेक लोक असं म्हणतात की त्यांनी देवावर विश्वास ठेवला होता, तरीही त्यांना त्रास झाला. पण विश्वास म्हणजे व्यवहार नाही की दिलं म्हणून लगेच मिळालं पाहिजे. विश्वास म्हणजे चालत राहणं, जरी रस्ता धूसर असला तरी. स्वामी समर्थ हा विश्वासशी